काय म्हणतो आपण त्याला, बहुसांस्कृतिक असं हे पुण्यातलं वातावरण होतं. वेगवेगळ्या देशातले राज्यातले विद्यार्थी येथे होते. आमच्या गावापेक्षा इथलं कल्चर वेगळं होतं. माझ्याकडं 2च कपडे होते ज्यावेळेस मी पुण्यामध्ये ते आलो होतो त्यावेळेस. तर अल्टरनेटिव्ह डेला मी फर्ग्युसन सारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये दररोज एक शर्ट, नंतर दुसऱ्या दिवशी तोच वेगळा शर्ट, असं अल्टरनेट डेला घालायचो. थोडासा इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स होता. इंग्लिश माझं इम्प्रूव्ह झालेलं नव्हतं. 12वी पर्यंत मी मराठी मीडियम मध्ये शिकलो. युपीएससीची तयारी मी मराठीतून केली. फक्त ग्रॅज्युएशन लेवलला मला असं वाटलं की आता इंग्लिश इम्प्रूव्ह केलं पाहिजे, म्हणून मग मी फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्लिश घेतलेलं. BA साठी पॉलिटिकल सायन्स मी विषय निवडलेला. तिथे मला खूप चांगले प्रोफेसर्स मिळाले, त्यांचंही मार्गदर्शन मिळालं. मी 2012ला जूनमध्ये पुण्यामध्ये आलो होतो आणि जुलै 2013च्या युनिक अकॅडमीच्या मी मराठी मीडियमच्या बॅचला मी जॉईन केलेलं. त्याच्या आधी माझ्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता ती फीस कुठून अरेंज करायची. मग त्यावेळेस मी जाधव सर आणि चंपत बोड्डेवार सरांना 3-4 वेळा भेटलो. त्यांना खूप रिक्वेस्ट केली, माझा बॅकग्राऊंड सांगितलं, माझं अकॅडमिक यश सांगितलं आणि त्यांना कुठेतरी वाटलं की ह्या मुलामध्ये